आशिष सावंत, कणकवलीचे युट्यूबर आशिष सावंत, कणकवलीचे युट्यूबर यांच्याकडून मथुर व बकासूर यांच्या बलगडा सीन करिता 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच श्री मधुकर साडी घालते फॅशनची पदर घेते साधा साडी घालते फॅशनची पदर घेते साधा प्रणवराव माझे कृष्णानी मी त्यांची राधा. तसेच आशिष सावंत गाव कणकवली यांना पण मावशी खूप आवडलेली आहे. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे आशिष. लाल मणी तोडले काळे मणी जोडले. कुणी सांगितलं नव्हतं जोडायला विचार ना. कुणी सांगितलं नव्हतं घेतलं नाही माझी गेलं मनी हे बघ येऊ नका लाल मणी तोडले काळे मणी जोडले. आशिष रावांसाठी देवरुगातले 4 जण सोडले. नमस्कार मित्रांनो, मी अशी स्वागत आहे तुमचं परत माझ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो मी आता असं आहे अंगवली देवरुखमध्ये. तर मागे बघू शकताच तुम्ही मार्लेश्वरचं मंदिर आहे. मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असतात. आणि आज रात्री असा नमन त्यांच्या देवळात आहे ना, दुसरीकडे कारण त्यांची गावओळी उभी केलेली आहे ना त्या ठिकाणी आता ही बघा या मार्लेश्वरच्या देवळातली होळी पाठीमागे बघू शकता, दिसतं का माहीत नाही, तिकडे आता उभी केलेली आहे वरनं तोडून आणल्याने. तर आजचो ब्लॉग आपला एक नमन बघूचा. तो नमनचा व्हिडिओ मला वाटतं माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा दिसतलो. बघूया कसं दिसतं होतलो होतो. तर आता येता अंडोईला माझ्यासोबत तिकडे. तर रात्री 10 वाजता नमन त्यामुळे तो एक व्हिडिओ बनवू बघत माका. आणि पालखी तर सध्या तर देवळात फारच झाल्याशिवाय म्हणता काय करणार नाही. तर जाऊया आपण जरा आणि तुमका दाखवते नमन. माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा दिसतला तुमका. तर आधीच सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक पण करून ठेवा आणि शेअर पण करून ठेवा व्हिडिओ. आणि आपण जाऊया आणि तुला थोड्या वेळानं भेटतंय. तर शिमग्यातलं पहिलं ब्लॉग माझं. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जाऊन नवीन असाल तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. दिसता काळो झालो. तर मित्रांनो आता वाजले 10:15 साडे झाले. आणि हा बघा ह्या इथला देऊळ आणि इकडे मोठी होळी त्यांची गावची. आणि आज हा नमनाचा कार्यक्रम. तर बघ जाऊया. मी पहिल्यांदा बघतलोय नमन. काय आता मोबाईलवर बघायचं आहे, चालू झाला. इकडे त्यांची पात्र आहेत सगळी. तुझी भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. बोल तुझी काय इच्छा आहे? हे कैलासपती महादेवा, मी भस्मासुर पुत्र दुरासन आपला स्मरण करतो.
नारदा, आज अशी कोणती वाईट बातमी घेऊन आले तर आनंदाची बातमी. नारदा, अशी कोणती आनंदाची बातमी घेऊन आला आहेस? होय, नारदा, त्या शंकर भोलेनाथांची कठोर तपश्चर्या करून त्यांच्याकडून अमरत्वाचे वरदान प्राप्त करून घेतले. या त्रिभुवनात देव, दानव, मानव, जय राक्षस यांच्यापासून दिवसा किंवा रात्री मला मृत्यूचे भय नाही. हे दुरासदा म्हणून मी तुला सांगत आहे प्रथम त्या इंद्रदेवावरती स्वारी कर आणि आपल्या वराची खात्री करून घे. येईल माता दाजील रे उघडा, आयुष्य करता येईल माता दाजील रे उघडा. काय तर म्हणजे देवांचा राजा इंद्र म्हणतात मला. अरे हे इंद्रदेवा, त्या शंकराला प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरत्वाचे वरदान प्राप्त करून घेतले. साम्राज्यामध्ये स्वाधीन करून माझ्या चरणाचा दास बनला. तुला अजूनही सांगत आहे तुला. आल्या पावला मागे
तुम्ही सर्व देव माझी आराधना का बरं करत आहात? श्री महादेवाच्या वराने उन्मत्त झालेला जो दुरासन नावाचा दैत्य त्याने आम्हा सर्व देवांना सराकी पळत करून सोडला आहे. त्यातून काहीतरी मार्ग सांगा. देव हो, तुम्ही आपापल्या ठिकाणी निश्चित राहा. श्री महादेवानी दिलेल्या वराने तो उन्मत्त झालेला दुरासन दैत्य फार उन्मत्त झाला हो सुता. त्याने सर्व देवांना युद्धात पराजित केला आहे. तू ये मुशिका, ये लवकर. आलो देवा, आलो देवा, तुम्ही माझ्यावर आरूढ व्हा आणि त्या दुरासनाचे गर्वहरण करा. देवा, तुम्ही माझ्यावर आरूढ व्हा आणि त्या दुरासनाचे गर्वहरण करा. ये मुशिका, तू ये मुशिका, ये लवकर. आलो देवा, आलो त्या दुरासनाला गर्व झाला आहे. देवा, तुम्ही माझ्यावर आरूढ व्हा आणि त्या दुरासनाचे गर्वहरण करा. देवा, आलो. हे नेहमी खाली असतं, हे लक्षात ठेव. आणि तू मला शरण ये दुरासना, तू मला शरण ये. अरे अजून हे विचार कर, अजून ही वेळ गेली नाही आणि तू माझ्या बाप्पाला, माझ्या गणरायाला शरण जा दुरासना. अरे शरण जा. अरे मलाही असा वेळी माझ्या शक्तीचा फार गर्व झाला होता. परंतु गणरायानं माझ्या शक्तीचा गर्व हरण केला. म्हणून म्हणतोय तू माझ्या बाप्पाला शरण जा दुरासना, शरण जा, शरण जा. नाही गजानन, गजानन.
चालू झालं, युद्ध चालू झालं. असं हे आपलं कथानक तुला सदाच गर्व हरण, तुला सदाच गर्व हरण. रसिक हो, आपली आपल्या समोर सादर घेत आहोत तुला सदाचे गर्व हरण. नाही गजानना, इथे शंकराच्या वराडे सर्व देव देवतांना युद्धामध्ये सहज पाय करून सोडलं, परंतु आपल्या समोर त्या वराचं काहीच झालं नाही गजानना. मला तुमच्या चरणाची आसरा द्या गजानना. हे तुला सदा, तू जर मला शरण आला असेल